453 ह्या वर्षीच्या आता जी आपली सार्वत्रिक निवडणूक 2025 होते त्याच्या अनुषंगाने या वर्षीचे एकूण मतदार 5,54,578 इतके आहेत. साधारणतः 1,29,125 इतकी मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. याच्यामध्ये पुरुष 2,94,821, स्त्रिया 2,59,685 आणि तृतीयपंथी 72 असे आहेत. मतदार यादी ग्राह्य तारीख ही माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 1 जुलै 2025 ची गृहीत धरण्यात आलेली आहे. माननीय आयोगाच्या सूचनेच्या अनुषंगाने अंतिम प्रभाग रचना पूर्ण झालेली आहे. अंतिम आरक्षण प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे. अंतिम मतदार यादी प्रभागनिहाय 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी या संपूर्ण इलेक्शनच्या कामासाठी 6 निवडणूक निर्णय अधिकारी असतील. त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 6+6 असे आपण 12 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची आपण नियुक्ती करतोय. निवडणूक कामाकरता सुमारे 4,500 कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. मतदान केंद्रांची यादी 20 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही आपण 27 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आज सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम हा आपण गॅझेटमध्ये पब्लिश केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने 18 डिसेंबरला गुरुवारी आपण स्थानिक वृत्तपत्रामध्ये या कार्यक्रमाची निवडणूक कार्यक्रमाची सूचना आपण प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये नामनिर्देशन देण्याचा कालावधी, नॉमिनेशन पेपरचं देण्याचा कालावधी हा 23 डिसेंबर मंगळवार ते 29 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. दिनांक 30 डिसेंबरला मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. याच्यामध्ये गुरुवार 25 डिसेंबर आणि रविवार 28 डिसेंबर या 2 दिवशी नॉमिनेशन फॉर्म नामनिर्देशन पत्रही देण्यात येणार नाहीत. आता ही जी नॉमिनेशन पेपर्स आहेत ही स्वीकारण्याचा कालावधी हा 23 डिसेंबर 2025 मंगळवार ते 30 डिसेंबर 2025 मंगळवार सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. गुरुवारी दिनांक 25 डिसेंबर आणि रविवारी 28 डिसेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्र हे स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशन पत्रांची छाननी ही 31 डिसेंबर 2025 बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होईल. वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी ही छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेचच करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक हा 2 जानेवारी 2026 शुक्रवारपर्यंत असेल, सकाळी 11 ते 3 पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक हा 3 जानेवारी 2026 शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून असेल आणि अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ही 3 जानेवारीलाच प्रसिद्ध करण्यात येईल. मतदानाचा दिनांक आवश्यक असल्यास 15 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी असेल, सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा 16 जानेवारी 2026 शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून असणार आणि याचा शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध करणे हा 19 जानेवारी 2026 पर्यंत जाहीर केला जाईल. आजच्या प्रसिद्धीकरणामध्ये महानगरपालिकेने जे 6 निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यांची नावे आम्ही प्रसिद्ध केलेली आहेत. प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 यासाठी श्री भारत वाघमारे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रायगड यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या कार्यालयाचा पत्ता विजयदुर्ग, कळंबोली नवीन वॉर्ड ऑफिस, भूखंड क्रमांक 678 सेक्टर 8 ई कळंबोली हा आहे. श्री ज्ञानेश्वर कुटवड उपविभागीय अधिकारी रोहा हे 4, 5 आणि 6 प्रभागासाठी आरो असतील. सिंधुदुर्ग खारघर नवीन वॉर्ड ऑफिस, भूखंड क्रमांक 14 सेक्टर 19 हा त्यांचा पत्ता असेल. श्री अमित शेडगे मुद्रांक जिल्हाधिकारी अलिबाग हे प्रभाग क्रमांक 7, 8, 9 आणि 10 यांचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
आणि काळभैरव मंगल कार्यालय, प्रभाग समिती ब कार्यालय, सेक्टर 1 ई कळंबोली हा त्यांचा कार्यालयीन पत्ता असेल. श्री अविश कुमार सोनवणे, उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर, हे प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 13 कामोठे, त्यांचं कार्यालय हे सुवर्णदुर्ग कामोठे नवीन वॉर्ड ऑफिस, सेक्टर भूखंड क्रमांक 1B, सेक्टर 11 कामोठे हे असेल. प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 16 यासाठी श्रीमती ललिता बाबर, उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका या निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि त्यांचं कार्यालयाचा पत्ता हा प्रशासकीय भवन, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या समोर, पनवेल हा त्यांचा पत्ता असेल. श्री पवन चांडक, उपविभागीय अधिकारी पनवेल यांचा 17, 18, 19 आणि 20 या 4 प्रभागांच्या निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग पनवेल यांचे कार्यालय ठाणा नाका रोड हे त्यांचे कार्यालय असेल. या व्यतिरिक्त आचारसंहिता कक्ष याच्या प्रमुखपदी श्री महेश कुमार वैजनाथ मेघमाळे, अतिरिक्त आयुक्त 2 यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि खर्च नियंत्रण प्रमुख यापदी श्री मंगेश गावडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी पनवेल महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा निवडणुकीचा कार्यक्रम आपल्यापुढे आम्ही मांडलेला आहे. या व्यतिरिक्त मॉडेल कोड ऑफ कंडक्ट याची म्हणजे निवडणूक आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 6 फ्लाइंग स्क्वॉड आम्ही अरेंज करून देतोय. त्यांच्याकडे 6 स्थिर सर्वेक्षण पथकं SST, 2 व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम्स असतील आणि 1 व्हिडिओ व्ह्यूइंग टीम असेल. असे प्रत्येकी म्हणजे एकूण 36 भरारी पथके, 36 स्थिर सर्वेक्षण पथके, 12 व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम्स आणि 6 व्हिडिओ व्ह्यूइंग टीम्स या ठिकाणी असतील. सर्व राजकीय उमेदवारांना त्यांच्या विविध परवानग्या ज्या लागतात, मंडपाच्या असतील किंवा जाहिरातीच्या अनुषंगाने त्यांना ज्या आवश्यक असतील त्या संदर्भामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे सुयोग्यरित्या त्यांना मिळाव्या या अनुषंगाने आपण प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये एक खिडकी योजना त्या ठिकाणी उपस्थित आपण अरेंज करून देतोय, जेणेकरून उमेदवारांना त्यांना कुठल्याही परवानगीसाठी जास्त फिरण्याची गरज पडणार नाही आणि संबंधित सर्व विभागांचे अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध असतील आणि तातडीने विहित कालावधीमध्ये त्यांच्या परमिशन ज्या आवश्यक असतील त्या दिल्या जातील. आणि प्रत्येक उमेदवाराचा खर्च हा मेटिक्युलसली ऑब्झर्व केला जाईल आणि त्याची नोंद ठेवण्यात येईल. आपले काही प्रश्न असतील तर सर, दुबार मतदान जर आहे, दुबार मतदानाची आठवड्यात आलेली आहेत का? दुबार मतदानाच्या बाबतीमध्ये ऑलरेडी त्याची छाननी अजून सुरू आहेत. आपण जे कन्सर्न BLO म्हणतो आपण त्यांना, त्या BLOनं त्यासाठी अपॉइंट केलं आहे. 27 तारखेपर्यंत त्याची यादी आपण प्रसिद्ध करणार आहोत. त्याची छाननी अंतिम टप्प्यामध्ये आलेली. साधारणतः किती दुबार मतं होती काय अंदाज आतापर्यंत काय सांगता येईल? जोपर्यंत छाननी होत नाही तुम्हाला सांगणं शक्य होतं. सर, हे 4,500 कर्मचारी आहेत, सगळे पालिकेचेच आहेत का? आपण नाही, विविध शासकीय आस्थापना जेवढ्या आहेत आपल्याकडे, जिल्हा परिषदा किंवा विविध बाकीचे इतर शासकीय कार्यालय असतात त्यांच्याकडून आपण त्याच्यामध्ये हे घेतो. अधिक शिक्षक वर्गीय आपण त्याच्यामध्ये कोणकोणते अवेलेबल स्टाफ होतो ते बघतोय. ते बँकांचे पण काही स्टाफ त्याच्यामध्ये घेतला जाईल, त्यांचं घेतो. आणि त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम जो असेल तो आपण प्रत्येक वॉर्डनिहाय आपण तो लावणार आहोत आणि तो आपल्या प्रत्येक नाट्यगृहामध्ये आपण अरेंज करणार आहोत. सोसायटीच्या आतमध्ये मतदान केंद्र बंद करण्यात आलेली काय प्रक्रिया? त्याची यादी आम्ही पूर्णपणे प्रसिद्ध करतो आहोत आणि ही यादी 20 तारखेपर्यंत आम्ही प्रसिद्ध करतो आहोत. एकूण मतदान केंद्र किती असतील आणि मतमोजणीचं ठिकाण कुठे आहे? 661 मतदान केंद्र आपले असतील आणि मतमोजणी ही त्या संबंधित वॉर्ड ऑफिसमध्येच असणार आहे. किती आहेत तरी? 6 मतदान अरुणच्या ऑफिसमध्येच आपण त्यांची काउंटिंग करणार. आपण ते आम्हाला सगळं प्रॉब्लेम होईल. तिकडे जावं लागेल. आपण सेंट्रल स्तरावरती कक्ष पण इकडे स्थापन करूया, जेणेकरून तुम्हाला ऍट टाइम लाईव्ह त्याचं सगळ्याचं पे करू आपण. विविध पक्षांच्या बॅनरचे अजूनही तसेच आहेत काही ठिकाणी. आपण स्थळ सांगा बॅनर मला, आहेत, वाढदिवस आहेत, काढून टाका. आपण मला व्ह्यू सांगावे कुठल्या ठिकाणी आहे. आमची सर्व कामची कारवाई झालेली आहे त्या बाबतीमध्ये. तरी देखील आपल्याला वाटलं की या ठिकाणी आहे तर आम्हाला नक्की सांगा. कळंबोळीमध्ये आहे.
बस स्टॉपला. सांगा ना कुठे. मी स्वतः कळंबोलीला मी स्वतः फिरलेलो आहे. आम्ही पण फिरलो पण हा बॅनर भेटला ना आम्हाला. मी स्टाफवरती अवलंबून नाही, राहतो. सकाळी लागला असेल. समक्ष व्हेरीफाय करतो. फोटो पाठवून द्या सर ना. महिलांसाठी काय असं आता इथं लागला असेल. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगळे काही असं काही आहे का? स्वीप ऍक्टिव्हिटीच्या अनुषंगाने महानगरपालिका संपूर्ण कारवाई करणार आहे. तिच्यामध्ये पिंक मतदान केंद्र स्थापन करण्याबद्दल जे आदेश आहेत त्याची काटेकोरपणे पालन करण्यात येईल. त्या व्यतिरिक्त दिव्यांग फ्रेंडली मतदान केंद्र ती करण्याबद्दलची ही कारवाई आपण करणार आहोत. मतदान जनजागृतीसाठी आपण स्वतंत्रपणे टीम तयार केलेली आहे. ती संपूर्णपणे ऍक्टिव्हिटी त्यामध्ये होईल. गेल्या वेळेस आपली जी 59% जे मतदान आपली टक्केवारी झाली होती त्याच्यामध्ये कमीत कमी 15% वाढ झाली पाहिजे असं आमचा मानस त्याच्यामध्ये आहे. ओके. 75% मतदान कसं वाढेल त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच कारण करू. ज्यांना घरातून मतदान करायचं येऊ शकत नाही केंद्रावर, ज्या ज्या गाईडलाईन्स असतील त्या सुधारितपणे सर, नागरिकांना काही तक्रार करायची असेल किंवा पत्रकारांना माहिती हवी असेल तर कोणत्या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा? हा, श्री नानासाहेब कामते आमचे निवडणूक उपायुक्त आहेत. त्यांच्याकडे आपण कॉन्टॅक्ट करू शकता. त्या बाबतीमध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक त्याचा नंबर आम्ही उपलब्ध करून देतो आहोत. एक मिनिट प्लीज. निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने जर का कुठली हे असेल तक्रार जर का असेल तर त्या बाबतीमध्ये मेघमाळे म्हणून आमचे महेश कुमार मेघमाळे अतिरिक्त आयुक्त 2 हे त्याच्यामध्ये प्रमुख असणार आहेत. वस्तुतः आरोप स्तरावरती त्या ठिकाणी आपण ही जी सगळी फ्लाईंग स्क्वॉड्स SST VST हे सगळे आपण तिथे केलेले आहेत. ते त्यांच्याकडे पण आपण तक्रार करू शकता. आणि जर का निराकरण जर का झालं नाही तर कोऑर्डिनेशनच्या अनुषंगाने मेघमाळे साहेबांकडे आपण तक्रार करू शकता. या सगळ्याची उपाययोजना असेल आणि या सगळ्यांचे नंबर्स वगैरे आपण प्रसिद्ध करणार आहोत. सर 22 तारखेला मोर्चे आहे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने. पत्रकार परिषदेत जे निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं जो मतदारांवर प्रभाव करणारा निर्णय असा समजा झाला तर ते आचारसंहितेचा भंग असेल. तर नामकरणाचा विषय सर गाजतोय. 22 तारखेला मोर्चे आहे तर ते आचारसंहितेचा भंग म्हणून होऊ शकतं का ते? म्हणजे आयोगाच्या सूचनेनुसार वेळोवेळी निर्णय घेतले जातील. त्याबद्दल आम्ही आता कॉमेंट काही करू शकणार नाही. सर किती मोठा आणि कमी सर्वात कमी असा कुठले वॉर्ड आहे ते सांगू शकाल का आता पॉसिबल आहे? काही नोट 3-3चा प्रभाग 3-3चा आपल्याकडे 2 प्रभाग आहे. हा. एक म्हणजे 11-12-13 कामोठ्याचा एक आहे. हा. 18-19-20 जो आहे तो 50 आपला जो एंडचा आहे. ते 2 प्रभाग आपले छोटे आहेत. संख्या मतदार संख्या कुठे सांगू? डिटेलिंग दिलं जाईल तुम्हाला. त्याचं काही बाकी आहे ना? अंतिम प्रारूप प्रभाग मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. परंतु त्यावर अनेक आक्षेप आहेत. काही जे आक्षेप लोकांकडून हरकती घेण्यात आल्या त्याची काही त्या बदल केले गेलेले नाहीत आणि जाणीवपूर्वक ते बदल केले गेले नाही असे काही आरोप होत आहेत. आता काल कळंबोलीच्या वार्डमध्ये बराच गोंधळ झाला. काही लोक तिथे गेले होते. तर काही उदाहरण सांगायचे झाले तर पनवेल शहरातल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये नवीन पनवेल, पंचशील नगर झोपडपट्टी, खांदा कॉलनी या भागातल्या काही लोकांची नावं ऍड झालेली जी प्रारूप प्रभाग रचनेमध्ये नव्हती, अंतिम मध्ये आली. साधारण ती 250 ते 400 नावं आहेत. तर अशा आणि जवळपास 1300 नावं अशी आहेत जी प्रभाग 14 मधून बाहेर काढण्यात आलेली आहेत. जे वर्षानुवर्षे जे मतदार एकाच पत्त्यावर आहेत अशा लोकांना 1300 जवळपास तिथले लोक आहेत ज्यांना जे कुठे आहेत ते माहिती नाही अद्याप, पण साधारण अंदाजे 1300 आहेत. आता त्यांना काय सुधारण्याची गरज आहे का? ही प्रशासनाची चूक म्हणावी का? चूक नाही. वस्तुतः महानगरपालिकेने जी प्रारूप आपण प्रसिद्ध केली होती तिच्या अनुषंगाने जे आपल्याकडे तात्कालिक सूचना आल्या होत्या त्या व्हेरीफाय करून आपण केल्या होत्या. जर काय 1400च्या बाबतीमध्ये तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही म्हणताय की आम्ही अद्यापर्यंत व्हेरीफाय नाही केलं आता आम्हाला कळतंय त्याच्या बाबतीमध्ये हरकत जर का दाखल झाली असती जर का त्याच्या अनुषंगाने कारवाई करता आली असते आपल्याला. जर का त्याच्यामध्ये हरकत दाखल जर का झालेली नसेल तर आता त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्याचा प्रश्न यात हरकत दाखल झालेली आहे. सर पण ते तुम्ही घरोघरी जाऊन त्यांचा हे केलं होतं ना सर्वे. मी तुम्हाला तेच सांगतो जेवढ्या तक्रारी आपल्याकडे दाखल झाल्या होत्या त्या प्रत्येक आपण दखल घेतलेली आहे. सर पण ते म्हणतात तसं नाही समजून घ्या तुम्ही. ज्यांच्या बाबतीमध्ये हरकती दाखल झालेल्या होत्या त्या प्रत्येक आपण व्हेरीफाय केल्या होत्या. ते व्हेरीफाय नसतं केलं तर आम्ही चूक जाऊ शकतो. परंतु त्या प्रत्येक ह्याची आपण दखल घेतली. दुबारच्या अनुषंगाने पण ती दखल घेतली जात आहे. ज्याच्या बाबतीमध्ये ज्याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक 1 to 1 तुम्हाला बघता येईल मला त्या बाबतीमध्ये ज्याच्या अनुषंगाने जेवढ्या तुमच्याकडे हरकती दाखल झाल्या आता याच्यामध्ये काय अ टाईपच्या होत्या आणि ब टाईपच्या होत्या. अ टाईपच्या अनुषंगाने जो व्यक्तिशः स्वतः म्हणतो की माझं स्वतःचं मी या ठिकाणी राहतो या ठिकाणी माझं
चेंज करून घ्या, त्याच्याबद्दल जे होतं ते आम्ही नक्कीच त्यामध्ये करू शकलो आपण त्यामध्ये. बळच्या अनुषंगाने ज्या ऑब्जेक्शन दाखल झाल्या त्या प्रत्येक ऑब्जेक्शनच्या अनुषंगाने आपली केलेली कारवाई आहे. तिच्यामध्ये आता मॉडिफिकेशन होणं शक्य नाही. सर, पण त्यांचं काय म्हणणं आहे की आमच्या घरी कोणी आलंच नाही म्हणून, कोणाचं असं म्हणणं असं होऊ शकत नाही. त्यांनी हरकत घेतलेली सर. आता तुम्ही समजून घ्या ही प्रोसेस आहे आणि व्हॅलिडली प्रोसेस आहे. ज्यांच्या वतीमध्ये आल्या त्यांच्यामध्ये काय काय कारवाई झाली त्याच्याबद्दलचा संपूर्ण अभिलेख आपल्याकडे अवेलेबल आहे. कुणाच्या सांगीवांगी मॅटरवरती कुठल्या प्रकारे कारवाई आपण करत नाही. जी केलेली प्रोसेस आहे ती नियमानुसार केलेली आहे आणि ती अंतिम झालेली आहे. दुसरा प्रश्न सर, दुबार संदर्भामध्ये तुम्ही आता म्हणला की 27 तारखेपर्यंत सर्वेक्षण सुरू आहे, त्यावर तुम्ही अंतिम केलेलं आहे. जर तो 27 तारखेपर्यंत होणार असेल तर निवडणूक लागलेली आहे, 15 तारखेला निवडणूक आहे. जर संपूर्णपणे या संपूर्ण दुबारांची जर तुम्ही सर्वेक्षण करू शकला नाहीये आणि जर दुबार मतदान झालं तर त्याच्यावर निर्बंध तुम्ही कसे आणणार? दुबारमध्ये फक्त मार्किंग केलं जातं त्यामध्ये, हे लक्षात घ्या. नाम सादरपणामुळे किंवा असं त्यामध्ये बोगसचाही मुद्दा आहे, बोगसही लोक येऊ शकतात. मागे देखील वेळोवेळी आयोगाने पण त्यामध्ये पब्लिश केलं आहे. जी यादी 1 जुलै 2025 साली होती त्या अनुषंगाने ती प्रसिद्ध केली, ती फक्त आपण अडॉप्ट केली आहे, ते लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कुठलं नाव डिलीट करणं किंवा कुठलं नाव ऍड करणं हे महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये नाही. त्याच्यावरती आम्हाला कारवाई करता येईल. ज्याचं नाव डबल आलेलं असेल त्याच्यामध्ये कुठल्या ठिकाणी ह्याच्याबद्दलचा फक्त विषय आहे, बाकीचा विषय कुठलाही नाही. त्यामुळे बोगस किंवा ह्या गोष्टीमध्ये आम्हाला कारवाई करणं शक्य नाही, हे समजून घ्या. सर, महापौर कधी आम्हाला हे बसतील? तुम्हाला काय झालेलं साहेबांना हे करत? अरे पण ते गेल्या वेळी कसं झालेलं माहिती आहे ना, महापौर झालेले पण त्यांना बसायला जागाच नव्हती, त्यासाठी विचारायला लागते. मागच्या वर्षी 59% मतदान झालेलं पंचवार्षिकला. यावर्षी मतदान वाढण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? स्वीप ऍक्टिव्हिटी आपण जी करतोय ती अत्यंत चांगल्या प्रकारे करणार आहोत आणि त्याच्यात सोशल मीडियाचा वापर आपण भरपूर करणार आहोत, जेणेकरून सगळ्या मतदारांपर्यंत ते पोहोचेल, समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचेल, नागरिकांमध्ये जनजागृती चांगल्या प्रकारे होईल. काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण त्याच्यामध्ये करणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतील. सोशल मीडियावर लक्ष कसं ठेवणार हा एक प्रश्न होता आणि त्या अनुषंगाने ज्या तक्रारी मेलवर येतील तर कोणत्या मेलवर लोकांनी तक्रारी करावी आणि तुम्ही त्याच्यात किती क्विक कारवाई करणार, किती तासांमध्ये, 1 तासामध्ये? सोशल मीडियासाठी आपण एमसीएमसी जे पथक आहे त्याचं आपण गठीत करणार आहोत. त्याच्यामध्ये उपायुक्त श्री कार्लेकर हे त्याचे प्रमुख असतील. त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या अनुषंगाने आमचे टेक्निकल जे काही टीम असेल त्याच्यामध्ये तर ते देखील फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या व्हेरीफाय केल्या जातील. त्याच्यामध्ये आपले PRO असतील. सगळ्यांची एक स्वतंत्र टीम आपण गठीत करतो आणि त्या टीमच्या माध्यमातून संपूर्णपणे लक्ष दिलं जातं. पेटीच्या बाबतीमध्ये पण शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने, आयोगाच्या निर्णयाच्या अनुषंगाने उचित कारवाई केली जाईल. ते सगळं आम्ही देऊ, डिस्प्ले करू आपण. सर, रोख रक्कम संदर्भात काही निर्बंध आणि ज्या व्यवहार होतात किंवा रोख रक्कम स्वीकार हे केली जाते त्यासाठी काही स्पॉट निश्चित केलेले आहेत? SSTचे जे स्पॉट्स आपले मागे विधानसभेच्या इलेक्शन आपण डिफाईन केले होते त्यानुसार त्यांच्या बाबतीमध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स आपण त्या ठिकाणी उपलब्ध असतील. VST आपल्या चालू असतील, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम्स असतील, त्या देखील सगळ्या प्रत्यक्ष बघतील. कुठल्या तक्रारी जर का आल्या फ्लाईंग स्क्वॉड आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यांच्यामध्ये केले जाईल. त्यामुळे आपण जे आचारसंहिता कष्ट करतोय तो पूर्णपणे सक्षम करतोय, पॉवरफुल करतोय. जेणेकरून सगळ्या तक्रारी बाबतीमध्ये आपण त्यांना मोबाईल युनिट्स पण देऊ, गाड्या पण त्याच्यामध्ये अवेलेबल करून देणार आहोत, जेणेकरून कुठले गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. संवेदनशील कोणते केंद्र आहेत? अद्यापर्यंत पोलिसांचा डाटा यायचा आहे तो आपल्याकडे, तो आल्यानंतर मग आम्ही डिक्लेरेशन करू. सर, मतदान आणि काउंटिंग पत्रकारांना कशा आयडीचं काय आपल्याकडे आरोनच्या मार्फत तुम्हाला ते उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर तुमची नावांची यादी जी असेल तर तुम्ही सबमिट कराल, आम्ही तुमच्याकडे मागणी करतो. ती आल्यानंतर आम्ही त्याला कळवू. मतदान केंद्रावरती दिव्यांग त्यांच्यासाठी मुख्य विरकणी असतील त्या अनुषंगाने काही सुविधा, संपूर्ण सुविधा आपण करतोय. मतदारांना ऍक्सेसेबल होण्याच्या अनुषंगाने रॅम्प असतील किंवा अजून त्यांना सीटची काही सुविधा ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी पण दिल्या जातील. त्यामुळे मतदान फ्रेंडली आपलं त्यांचं दिव्यांग फ्रेंडली आपण कारवाई करणार आहोत. सर, नाही त्यामध्ये आयोगाने ऑलरेडी नेहमी सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही प्रोसेस करू. सर, गेल्या वर्षभरानंतर ही मतदान होत आहे, ते नेमकं काय वैशिष्ट्य असेल, काय वेगळं काय असेल मतदारांना आकर्षित करण्यासाठी? आणि विधानसभा वर्ष झाले होऊन, तर वेगळं काय तुमच्या निरीक्षणात काय आलं की जेणेकरून मतदार आकर्षित होतील, सुस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडेल?
वेगळं असं नाही, पण ज्या आपण तेच म्हणतो तुम्हाला मी आकर्षित करण्याच्या अनुषंगाने स्वीप ऍक्टिव्हिटी आपण करतोय त्यामध्ये नागरिकांचा हक्क, नागरिकांची जाणीव, नागरिकांचं कर्तव्य या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त लोकांच्या मनावरती आपण त्याचा इफेक्ट करण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांनी येऊन त्यांचं मतदानाचा हक्क बजावणार. सर, मागे नसेल पण आता एवढंच मात्र आपण इफेक्टिव्हली करू दे. सर, मतदार यादीमध्ये निवडणूक आयोगाने असे पण आदेश दिले होते की सुमोटो देखील नाव बदलण्यात यावी. उदाहरणार्थ मी ज्या एरियामध्ये राहतो, जो लोकप्रतिनिधी मला निवडून द्यायचा आहे तो जर दुसऱ्या वार्डात असेल, म्हणजे माझं मतदान केंद्र जर बाहेर असेल, जे मी कळंबोलीत राहतो आणि जर पनवेलला माझं नाव असेल किंवा खारघरला नाव असेल, तर हा मतदार म्हणून माझ्यावर अन्याय नाही का? त्या अनुषंगाने ज्या मतदारांनी अच्या नमुना क्रमांकामध्ये आपल्याकडे जे फॉर्म भरून दिले होते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आपण पूर्ण केल्या. फॉर्म भरून दिल्यानंतरही सुधारणा झाली नाही, याला जबाबदार कोण? असं झालेलं नाहीये. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये अशा तथ्यहीन याच्यामध्ये कृपया आपण हे करू नये, माझी विनंती आपल्याला आहे. आम्ही जेवढ्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये लिगॅलिटी तपासलेली आहे, प्रत्येक साईट व्हिजिट्स आम्ही केलेलं आहे, त्याच्यामध्ये आढळलेलं आहे प्रत्येक, त्यानुसारच आम्ही आमची ऍक्टिव्हिटी केली. सर, या हरकती किती आल्या सर? दुबारच्या हरकती जे आहेत ना त्या कॉमन आहेत, म्हणजे मतदार यादी आणि दुबार अशा आहेत. तर आपण ती दुबारची जी आयोगाची जी यादी दिलेली आहे त्यांच्या सॉफ्टवेअरनुसार, त्यानुसार आपण बीएलओ मार्फत पूर्णपणे व्हेरिफिकेशन करून घेतोय आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला, कारण बरेचसे दुबारची यादी नाव असतात परंतु नाव साधर्म्य असतं, परंतु ते वेगवेगळे व्यक्ती असतात. त्याच्यामुळे एक्झॅक्ट आकडा जो आहे दुबार मतदार हा जेवढे शब्द वापरतो आपण त्यावेळेस ते दुबार मतदार आहेत का नाही हे खात्री करणं आवश्यक आहे. त्यानुसार एकाच व्यक्तीची दोन नावं, म्हणजे दोन ठिकाणी त्यांचे दोन प्रभागात त्यांची नाव असेल तर दुबार मतदार म्हणतो. तर ती एक्झॅक्ट आकडा आपला अजून निश्चित झाला नाही, तो निश्चित झाला की आपण तो प्रसिद्ध देतो. सर, या दुबार मतदानामुळे काही मतदान केंद्रावरती गोंधळ होण्याची शक्यता आहे, राजकीय पक्ष गोंधळ देखील घालतात. त्याच्यासाठी काही सेन्सिटिव्ह मतदान केंद्र तुम्ही काय आयडेंटिफाय केलेले आहेत का? कारण की ह्या ज्या तक्रारी आल्या त्याच्यानुसार काय आयडेंटिफाय तुम्ही केलेलं आहे? सेन्सिटिव्ह संवेदनशील मतदान केंद्र कोणती याच्याबद्दल जे काही निकष आहेत, पोलीस विभागाचा डाटा महत्वाचा असतो. कुठल्या ठिकाणी क्राईम झालाय का, कुठल्या ठिकाणी काही गडबडी झाल्यात का, मागच्या इलेक्शनला असं काही झालंय का, हा पूर्वेतिहास तपासून ते आपल्याला त्यामध्ये कळवतात. त्यानुसार सेन्सिटिव्ह आपण मतदान केंद्र संवेदनशील, अतिसंवेदनशील हे आपण डिक्लेअर करतो. त्यानुसार त्या पुढच्या ज्या हे असतील उपाययोजना असतील त्या आपण करतो. तर नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांची संख्या आज लोकसत्ताला बातमी आहे ना, नवीनचं आम्हाला नाही. आपल्याकडे 1 जुलै 2025 यादी आली आज वाढली असेल ना, एका दिवसात तुझी तर आली ऑलरेडी एखादी तक्रार आल्यावर पनवेल महापालिका आचारसंहितेबद्दल किती तासात, किती मिनिटात आम्ही तातडीने कारवाई करू. आम्ही इलेबरेट होऊ शकत नाही, 4 तास 5 तास होऊ शकत नाही त्या बाबतीमध्ये, परंतु तातडीने त्यावरती कारवाई केली तर एवढं मात्र नक्की आम्ही इच्छू. सेम डे कारवाई. ड्रोन मोयांनी करणार का? ड्रोन नाही, आपण प्लीज करा. काय झालंय, माझी 11:30 वाजता नेमकी आमची ती दिशी लागली, अचानक लागली. गव्हर्नमेंट प्रोसेस इंजिनिअरिंगची आमची मिटिंग लागलेली होती. काउंटिंगच्या वेळेला आपली जे काउंटिंगचे केंद्र असतील तिथे पत्रकारांसाठी वायफाय कंट्रोलर सेंट्रलाइज करतो. नियमानुसार सगळं होतं. पत्रकार फ्रेंडली आम्ही त्या बाबतीमध्ये. निवडणुका लागलेल्या आहेत आपल्याकडे, कशा प्रकारची तयारी महापालिकेकडून करण्यात आलेली आहे? पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने आतापर्यंत ज्या ज्या स्टेजेस आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या ऑलमोस्ट पूर्ण करत आणलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये प्रभागांची निर्मिती, प्रभागांच्या ज्या वॉर्ड फॉर्मेशन आपलं झालेलं आहे, प्रभागाने आरक्षण जे आपल्याला करायचं होतं त्या आरक्षणाची आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. अशा विविध टप्प्यांची आपण कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यानुसार प्रभागने मतदार याद्या ज्या आपल्याला प्रसिद्ध करायच्या होत्या त्या देखील आपण प्रसिद्ध केलेल्या आहे. ज्या हरकती सूचना आल्या होत्या त्या अनुषंगाने त्या आपण व्हेरीफाय करून त्याची देखील कारवाई पूर्ण झालेली आहे. आणि आता महानगरपालिकेने मतदानाचा जो निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो आपण घोषित केलेला आहे. ह्या घोषित कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध तारखा वगैरे आम्ही त्या प्रस्तुत केलेल्या आहेत. त्यानुसार एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याकडे ह्या ठिकाणी असतील. हे आपल्या प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10
11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17, 18, 19, 20 असे 6 आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याच्याबरोबर आपण 12 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची देखील आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि ह्यांच्या बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यांना जो आवश्यक स्टाफ आहे तो स्टाफ देखील आपण अवेलेबल करून देतो. अप्रॉक्सिमेटली 4,500 कर्मचारी आपल्याला ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी निवडणूक प्रक्रियेसाठी लागणार आहेत. साधारणतः त्या अनुषंगाने महानगरपालिकेने विविध शासकीय उपक्रम असतील, विविध शासकीय कर्मचारी असतील, बँकांचे कर्मचारी असतील, शिक्षक वर्ग असतील, या सगळ्या लोकांचे आपण ऑर्डर्स वगैरे त्या ठिकाणी काढलेले आहेत, जेणेकरून ह्या लोकांचं पुन्हा प्रशिक्षण घेतलं जाईल आणि त्यांना प्रभागनिहाय त्या ठिकाणी मतदान केंद्रनिहाय त्यांची नियुक्ती केली जाईल. त्या अनुषंगाने जी उपाययोजना आवश्यक आहे ती महानगरपालिका प्रशासनाने पूर्ण केलेली आहे. अतिसंवेदनशील या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून त्या बाबतीमध्ये पूर्णपणे डाटा घेतला जाईल आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे त्या पद्धतीने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र कोणती याच्याबद्दलची घोषणा त्या ठिकाणी केली जाईल. त्या ठिकाणी संवेदनशील अतिसंवेदनशीलच्या बाबतीमध्ये जे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे सूचना असतील त्यानुसार ती कारवाई केली जाईल. तशा प्रकारे बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाईल. दुबारांच्या संदर्भामध्ये काय? दुबारच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली संबंधित BLO जे आहेत, बूथ लेवल ऑफिसर्स, त्यांच्यामार्फत त्याचं व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे. त्यानुसार आयोगाने ज्या सूचना केल्या आहेत त्यानुसार त्याची प्रसिद्धी केली जाईल. सर, मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास प्रयत्न काय केले जाणार आहेत, काय सांगा? स्वीप ऍक्टिव्हिटी जी असते ज्याच्यामध्ये मतदाराच्या जे नवीन आलेले मतदार असतील, जे जुने मतदार असतील, यांच्या अनुषंगाने समाजातील प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक मतदाराने निवडणुकीचं त्यांचं जे आद्य कर्तव्य आहे, त्यांचा हक्क जो आहे तो पूर्णपणे त्याचा वापर करावा. ह्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृतीचा मोठा व्यापक आपण कार्यक्रम हाती घेणार आहोत. याच्यामध्ये सर्व घटकांना आपण त्याच्यामध्ये आकर्षित करू, त्यांना उद्युक्त करू की त्यामध्ये सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा अधिकार वापरावा. सत्ताधारी ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी हस्तक्षेप करतात, यावेळेला पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक पार पडेल का, आपण ग्वाही देणार? कोणी कितीही हस्तक्षेप केला त्याचा हा प्रस्ताव येत नाही. त्यामध्ये मतदान आणि इलेक्शनची पूर्णपणे प्रोसिजर ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच कारवाई केली जाते. किती टक्क्यांनी वाढ होईल मतदारांमध्ये असं तुमचं लक्ष आहे? कुणाच गेल्या सार्वत्रिक निवडणूक 2017ला 59% मतदान झालेलं होतं. ह्यावेळेस मात्र ते कमीत कमी 75% कसं पोहोचेल या दृष्टीने आम्ही त्याची व्यूहरचना केलेली आहे. त्या दृष्टीने उपाययोजना आम्ही केलेली आहे आणि स्वीपची ऍक्टिव्हिटी आपण पूर्णपणे अत्यंत व्यापक रूपाने आपण राबवणार आहोत. तर एक वेगळा प्रश्न होता, विमानतळाचं नामकरणावरून वाद सुरू आहे, मोर्चा निघणार आहे, आचारसंहिता लागली, कसं पाहता तुम्ही? कसं त्याच्यावरती काही ऍक्शन घेणार किंवा काही आंदोलन, त्यांचं काय मोर्चा वगैरे निघू शकेल, काय वाटतं तुम्ही, काय म्हणा? याच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोग जे आदेश देतील त्यानुसार उचित कारवाई केली जाईल.